काल फिरलो दलदल एरियात वड्यानं. आता निघालतो आम्ही डोंगर प्रदेशाकडे. मस्तपैकी वगळीनं पाणी आहे. वगळीनं घसटाळे बी लागले, माणूस पडतंय पण बाळ पडलं वरी उठलं निघालं. तिथं दिसला खेकडा. आता खेकडा चावत आहे 100%, पण त्या धरायची टेक्निक आहे. खालून धरल्यानंतर त्याची नांगे तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून त्याला चावता येत नाही. साहजिक आपल्याला खायचं वगैरे काही नाही, पण चावू नाही म्हणून थोडंसं समाज झालं की खाली पडतंयच. माडीला धर म्हणलं, माडी थोडी दबकायला लागेल चाव म्हणून. नाही चावत मला धरबिंद असतं, कारण की आपण जर टेक्निकनं धरलं तर नाही चावत ते. निघालोत पुढी. तितक्यातच बहुतेक ब्लॅकीचं पोट दुखायला लागली. ब्लॅक खाली गवत खाल्ल्यानंतर त्याला नॅचरल ऑटोमॅटिक त्याचं पोटामधले विकार असले तर ते त्यांची दुरुस्त. बाळ तर कुपाटी खालूनच निघालं, अडकलं, पण परत पुन्हा निघालं. आता अशा ठिकाणी निघालो तर जिथं आमची जुनी विहीर आहे आणि तिकडं चारीकडं असे प्राणी पक्षी राहतात. पण आमच्यामुळे थोडं डिस्टर्ब होते म्हणलं, पण आता दिवसा आलो त्यामुळे एवढं काय डिस्टर्ब होत नाही. निघालो जवळ की लगेच एक फास्ट असा आवाज आला, फडफड म्हणून. आता काय म्हणलं, साहजिक असं तर मोर असत म्हणलं. आता आम्हाला बघून थोडा डिस्टर्ब झाला. ते निघाला वरच्या दिशेला. बरं वाटलं, भारी वाटलं. तर एकदम लांब सडक पिसारा होता. आता दिवस मावळता आलं की इथं ते डॅन्स करताना दिसते. तर त्या टायमाला वेगळंच असं दृश्य असतं ह्या टायमाला इथं. पण आता थोडासा वेळ नव्हता झाला अजून, त्यामुळे त्याला जाऊ दिलं. विहिरीमध्ये बघितलं, विहीर अशी फुल भरून वाहू लागली. आता विहिरीच्या साईडला घोरपडीचा एरिया आहे, त्यामुळे कुत्रे इकडं जास्त डिस्टर्ब होत येतं. पण पाणी असं झुळझुळ वाहू लागलं, भारी वाटलं. तितक्यात हे कुत्रे खेळायला आले, वातावरण सुंदर असणे निसर्गरम्य. तितक्यात गावरान फुलं मायडे कानात घालून असं मस्तपैकी सुंदर वाटू लागली. भारी एकदम. जिकडं तिकडं फुलं फुललेले. निघालतं आम्ही घराकडं वापस, सगळं असं निसर्गरम्य वातावरण बघत.